श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज आपण जाणून घेणार आहोत एक अतिशय सुंदर आणि भक्तिभावाने भरलेली कथा। रुक्मिणी माता पंढरपूरला रुसून का आल्या आणि भगवान विठ्ठल विटेवर का उभे आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा। नवीन पाहत असाल तर वेळ न घालवता लगेच आपल्या @swami-3131 या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा। बेल आयकॉन बटन प्रेस करण्यास विसरू नका। चला तर मग तुम्हाला समजेल व कमी वेळात जास्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी या हेतूने मी हा व्हिडिओ बनवलेला आहे। चला तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू। वारकरी परंपरेत सांगितल्या जाणाऱ्या आख्यातेनुसार एकदा श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांच्यात मतभेद झाले। रुक्मिणी रुसून द्वारका सोडून पंढरपूर जवळील दिंडीर वनात येऊन तप करू लागल्या। भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीचा विरह सहन झाला नाही, ते त्यांना समजवण्यासाठी पंढरपूरला आले। त्याचवेळी त्या परिसरात त्यांचा जो भक्त आहे पुंडलिक नावाचा महान भक्त आपल्या आई वडिलांची अखंड सेवा करत होता। भगवान त्याला दर्शन देण्यासाठी आले, पण पुंडलिक आई वडिलांच्या सेवेत इतका मग्न होता की त्याला प्रभूंना विनम्रपणे एक वीट पुढे सरकवली आणि कृपया थोडा वेळ थांबा अशी विनंती केली। भक्ताच्या या सेवेला सर्वोच्च स्थान देत भगवान त्या विटेवर उभे राहिले। हा कमरेवर ठेवून भक्ताची वाट पाहणारे हेच रूप आज पंढरपूरचे श्री विठ्ठल म्हणून पूजले जाते। श्रीकृष्णाला विटेवर हात ठेवून उभे राहिले। भक्ताची सेवा पूर्ण होईपर्यंत त्यांनी युगे 28 तिथेच थांबण्याचा निर्णय घेतला। भगवान श्रीकृष्ण पुंडलिकीच्या भेटीत आणि भक्तीत इतके गुंतून गेले की ते द्वारकेला परतले नाहीत। पतीच्या या लांबलेल्या वियोगामुळे आणि दुर्लक्षित झाल्यामुळे माता रुक्मिणी भावनिकरित्या खूप संतापल्या, दुखवल्या आणि राग त्यांना आला। मग त्यांनी रागाच्या भरात त्या द्वारकेतून निघून आल्या पंढरपूर जवळील दिंडीर वनात तपश्चर्या करू लागल्या। त्यामुळे स्वतंत्र मंदिराचे कारण याच कारणामुळे पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विठ्ठल आणि रुक्मिणी या दोघांची स्वतंत्र मंदिरे आहेत। कारण विठ्ठलाला सोडून माता रुक्मिणी मुख्य मंदिरापासून थोड्याच अंतरावर वेगळ्या मंदिरात विराजमान आहेत। त्यांना लखुबाई असेही म्हटले जाते। रुक्मिणी मातेला लखुबाई असेही म्हटले जाते, तर त्याची देखील कहाणी वेगळी आहे। का लखुबाई असे म्हणतात तर त्याचा देखील व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल, कहाणी ऐकायची असेल, कथा ऐकायची असेल तर नक्की मला कॉमेंट्समध्ये सांगा की माता रुक्मिणी म्हणजेच लखुबाई असे नाव का पडले। याच्याबद्दल काही अजून तुम्हाला काही माहिती हवी असेल तर नक्की मला कॉमेंट्समध्ये सांगा। तशी मी थोड्याच वेळात, थोड्या शब्दात आणि खूप मोठं असं सांगण्याचा प्रयत्न करेल। पुंडलिकाची अद्भुत कथा बघण्यास गेलो तर महाराष्ट्रातील परंपरा हे श्री विठ्ठलाचे पवित्र क्षेत्र मानले जाते। या क्षेत्रामागे पुंडलिकाची एक अत्यंत भावपूर्ण कथा सांगितली आहे। पूर्वी पुंडलिक हा आपल्या आई वडिलांचा आदर करत नसे, परंतु तो पत्नीच्या प्रेमात इतका गुंगलेला होता की वृद्ध आई वडिलांकडे त्याचे खूप दुर्लक्ष झालेले होते, दुर्लक्ष करत होता, त्यांचा सांभाळ वगैरे काही करत नव्हता। पत्नीच्या प्रेमामध्ये त्याच्या सेवेला तो महत्त्व देत नव्हता। एकदा पुंडलिकाला काही महान ऋषी आणि संतांचे दर्शन झाले। त्यांच्या वागणुकीतून
त्याला आईवडिलांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा असल्याचा बोध झाला. जेव्हा जे दर्शन दिले संतांनी आणि काही महान ऋषींनी, तेव्हा त्याला कळालं की अरे आपण चुकीचं करतोय आईवडिलांबरोबर, आईवडिलांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे असं त्याच्या काहीतरी मनात आले आणि त्याला काहीतरी बोध भेटला. त्या दिवसापासून त्याच्या जीवनात मोठा बदल झाला. जेव्हा संतांचे त्यांचे दर्शन झाले त्या दिवसापासूनच त्याच्यात खूप मोठा असा बदल झाला. तो रात्रंदिवस आपल्या आई वडिलांची सेवा करू लागला. त्याच्या या निस्वार्थ भक्तीने भगवान श्रीकृष्ण म्हणजेच विठ्ठल प्रसन्न झाले. भगवान त्याला दर्शन देण्यासाठी त्यांच्या घरी आले, पण त्यावेळी पुंडलिक आई वडिलांचे पाय दाबत होता. त्याने देवाला थांबण्याची विनंती केली आणि जवळची एक वीट भगवंताकडे सरकवत म्हणाला, देवा कृपया या विटेवर उभे राहा, मी आधी माझ्या आई वडिलांची सेवा पूर्ण करतो. मग काय, भगवान विठ्ठल आनंदाने त्या विटेवर उभे राहिले. पुंडलिकाने सेवा पूर्ण केल्यावर भगवानांना नमस्कार केला. भगवान म्हणाले, तुझी मातृपितृ सेवा मला अत्यंत प्रिय आहे. तू जिथे मला उभे केले तिथेच मी भक्तांच्या दर्शनासाठी कायम उभा राहीन, असा शब्द विठ्ठलांनी पुंडलिकाला दिला. असे मानले जाते की त्या दिवसापासून श्री विठ्ठल हात कमरेवर ठेवून विटेवर उभे आहेत आणि ते आजही पंढरपुरामध्ये भक्तांना दर्शन देतात. या कथेचा संदेश सांगायचा झाला तर आई वडिलांची सेवा सर्वोच्च पूजा आहे. खरी भक्ती म्हणजेच निस्वार्थ प्रेम आणि सेवा. देवापर्यंत पोहोचायचा सर्वात सोपा मार्ग म्हणजेच कर्तव्य आणि सेवाभाव हाच आहे, फक्त दिखावा वगैरे हे काहीही नाही. अशा प्रकारे पंढरपूरचे मोठे रहस्य, रुक्मिणी का बरं पंढरपूरला रुसून आल्या, विठ्ठल विटेवर का उभे आहेत आणि पुंडलिकाची अद्भुत कथा, अशी ही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेली आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. अशा प्रकारे आजचा जो व्हिडिओ आहे तो कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला @स्वामी-3131 या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करण्यास विसरू नका. कॉमेंट्समध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि अशा प्रकारे ही मी कहाणी कथा तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा कमी वेळेत जास्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. कसं वाटलं नक्की कॉमेंट्समध्ये द्या आणि अशाच प्रकारे तुम्ही जो मला सपोर्ट करत आलेला आहेत अजून चांगल्या प्रकारे मला सपोर्ट करावी अशी मी आशा करते. अशा प्रकारे थँक्यू.